नमस्कार मित्रांनो, दोन बैलांच्या पुढं आम्ही उभं राहिलो आहे आणि मालक आहेत. नाव काय तुमचं दादा? मी ब्रिजेश शेठ रखमाजी धुमा. बरं, दोन बैलांची नावं सांगा, महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. हा सुलतान आणि हा झेंड्या. मित्रांनो, ही त्यांच्या जवळची बैल मुलागत सांभाळ केलाय. तर त्याच्या निमित्त तुम्ही आत्ता यात्रा, ह्यांचा गौरव म्हणून तुम्ही यात्रा ठेवली पूर्ण. काय उद्देश आहे हो दादा? आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला घाटाचा राजा, एक नंबर फायनल भरपूर काही दिले, नाव मोठं केलं. एक वाटतंय का आता त्यांची वेळ आली का आपण त्यांचा सन्मान करायचा. त्याच्यासाठी आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. वा मित्रांनो, खूप असा चांगला हेतू बघा. जी बैल आपल्यासाठी पळत असतात, आपलं नाव करत असतात, त्यांचा सन्मान म्हणून मोठी चक्क यात्रा ठेवली आणि यात्रेचं नाव बैलांच्या वरनं दिले. मित्रांनो, अनेक घाटात नंबर केलेला झेंड्या आणि इकडं सुलतान. झेंड्या आणि सुलतान केसरी हे आत्ता घाट भरणार, ही यात्रा होणार आहे. यात्रा होणार आहे 21, 22 आणि 24 तारखेला. बैलाच्या वरनं तुम्ही एवढं सगळं मैदान तर आयोजित केलेलं आहे, पण बक्षिसी त्या पद्धतीनं एकदम मोठी ठेवली. त्यांनी पण आपल्याला तेवढंच दिले. बरं, त्याच्यामुळं त्यांच्या पुढे हे सगळं कमीच आहे. हां, काय करता दादा तुम्ही? आपलं इन्फ्राचा बिझनेस आहे मुंबईमध्ये. तुम्हाला कसं बैलगाड्यात नाद? मैत्री मित्र वगैरे एकदा आलो होतो गावी, ते बोलले घ्यायचं आहे बैल. पहिला सुलतान घेतला, मग झेंडा घेतला. करतायत, मुलंच करतायत सगळं नियोजन वगैरे. तर सुलतान कुठनं घेतलेला? हा मावळमधून आंबोडे म्हणून होते, त्यांच्याकडनं घेतलं. आणि झेंड्या? झेंडे पानमन शिरूरमध्ये पानमंद होते, त्यांच्याकडनं घेतलं. जसं सांगितलं की तुमचं नाव केलेलं आहे, त्यामुळं तर त्यांचा मान सन्मानासाठी एक मैदान घेतो, एक घाट घेतो आहे, यात्रा आयोजित केलेली आहे. काय सांगाल, महत्त्व तुमच्या आयुष्यात ह्या दोघांचं काय आहे, झेंड्याचं सुलतानचं? जेवढं एखादा मुलगा आपल्या बापासाठी करतो नाव मोठं करण्यासाठी, तेवढं आपल्याला त्यांनी केलेलं आहे. आपलं नाव त्यांनी त्या पद्धतीने मोठं केलेलं आहे. त्यांनी त्यांचं कर्तव्य केले बस. आणि विशेष म्हणजे आपण म्हणू की तंदुरुस्त असताना तुम्ही, अगदी पळत असताना त्यांचं तुम्ही ऋणानुबंध जपताय आणि त्यातून मैदान ठेवताय, त्यातून घाट करताय. कारण एखादं जर असेल तर वयोवृद्ध झालं तर ठेवतात, पण आता चांगल्या स्थितीत, हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाचा त्यातून मेसेज जातोय. मुका प्राणी आपल्या मालकासाठी जेव्हा पळतोय, फक्त मालकांनी सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी एक मान सन्मान ठेवावा म्हणून हा घाट ठेवलेला आहे. आता ही झाली थोडी वेळ बैलांची माहिती, पण नक्की घाट कसा होणार आहे, कशा पद्धतीनं नियमावली असणार आहे, हे सगळं विचारूया. त्या पद्धतीचं बक्षीससुद्धा आहे मोठ्या प्रमाणावर, तीसुद्धा बघूया की काय काय बक्षीस आहे. चला जाऊया घाटात. ओके, चल. मित्रांनो, तुम्ही थार पाहताय, बैलगाड्यांच्या शर्यती होणार आहेत. प्रथम क्रमांकाला थार गाडी देणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही गाडी देणार आहेत आणि पूर्ण जो घाट भरणार आहे, यात्रा भरणार आहे, ती भरणार आहे दोन बैलांच्या नावानं. बैल आहेत सुलतान आणि झेंड्या. तर अजून काय काय गोष्टी, कसं नियोजन झालेलं आहे, हे सगळं विचारूया. असं थार दाखवली, अजून काय काय बक्षीस आहे सांगा. या ठिकाणी झेंड्या सुलतान केसरीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहतोय, धावपट्टीचं 1 नंबर आहे, आळ्याचं कापी 1 नंबर आहे आणि वर बैल धरण्यासाठी बांडा ग्रुप आहे. आणि या ठिकाणी जे बक्षीस आहे, 1 नंबरला 1,11,000, 2 नंबर 75,000 रुपये आणि फळीपोडसाठी त्या ठिकाणी जे बक्षीस आहे. आणि फायनल, सेमीफायनल आणि फायनल ही 24 तारखेला होणार आहे. त्यासाठी 1 नंबरला थार गाडी, 2 नंबर ट्रॅक्टर, 3 नंबर बुलट, त्याच्यानंतर स्प्लेंडर गाडी, 15 मोटरसायकल गाड्या, कुटी मशीन, अशी भव्य आणि दिव्य बक्षीस आहेत. टोटल किती रकमेचे बक्षीस झाले? टोटल या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 50 लाख रुपयापर्यंतचं बक्षीस आहे. आणि विशेष म्हणजे शून्यापासून सुरुवात, जर घाट आपल्याला घ्यायचा असेल तर घाट बांधण्यापासून सुरुवात केलेली आहे. किती दिवस लागले तयारीला, म्हणजे अगदी शून्यापासून सुरुवात केली तुम्ही? आता याला ज्या दिवशी त्यांच्या मनात आलं का आपल्याला यात्रा भरवायची, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली, सर्वजण आम्ही बसलो होतो. त्याच्यानंतर 25 दिवसामध्ये सर्व तयारी झालेली आहे. 25 दिवसापासून हे नियोजन चालू आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, नियमावली कशी राहील, कशी नियमावली असणार आहे ते? खरं तर नियमावली ही अतिशय कडक आणि पहिल्यांदा सांगायचं झालं
तर नियमावली ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अधीन राहून ही बैलगाडा शर्यत प्रथमतः ही संपन्न होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि नियमावली सांगायचं झालं, घाट हा बरोबर 7:30 वाजता करेक्ट चालू झालाच होईल. आणि त्यानंतरनं पहिला गाडा हा 7:30 वाजता धावपट्टीवरती येणं बंधनकारक आहे. आणि प्रत्येक गाड्या मालकाला कमिटीचं सांगणं आहे, सगळ्या आयोजकांचं सांगणं आहे, पहिले 1 ते 30 गाडा मालक आपण सगळ्यांनी वेळेमध्ये हजर राहायचं आहे. पहिला नियम हा राहील अधीन, वेळेमध्ये आपण हजर राहायचं आहे. कुठलीही तक्रार, कुठलाही तुमची वल्गना ऐकू घेतली जाणार नाही. कारण आपल्याला एका दिवशी 200+ गाडे आपल्याला यात्रेमध्ये सहभागी करून घ्यायचे आणि ते संपन्न करायची यात्रा. त्यामुळं प्रत्येकाने वेळेमध्ये या ठिकाणी हजर राहायचं आहे. दुसरा नियम असा आहे की एक बैल हा एकदा झोपला जाईल. बैल हा दुसऱ्या गाड्यामध्ये दिसला नाही पाहिजे. एक बैल जर दुसऱ्यांदा झोपल्यानं आढळला, ज्या बारीमध्ये पहिल्यांदा झोपला ती बारीसुद्धा बाद आणि दुसऱ्या बारीमध्ये दिसेल तो बारीसुद्धा बाद. हा दुसरा नियम अतिशय कडक राहील. पहिल्या फिरला कांड हे 70 फुटावरती राहील. आणि रॅकमध्ये जर गाडी मागं पुढे झाले, तो गाडा आम्ही बाजूला एक दुसरी रॅक सिस्टीम आहे, त्यामुळे तो गाडा ठेवला जाईल. आणि त्या गाड्या मालकाला संपूर्ण यात्रा झाल्यानंतर संधी दिली जाईल संध्याकाळी पहिले 200 गाड्या उरकल्यानंतरनं. आणि जर गाड्या मालकाला ऐकायचं नसेल तर त्याची टोकन फी संपूर्ण रिटर्न देऊन तो गाडा यात्रेमधनं बाद केला जाईल. ही दुसऱ्या नियमाटी. आणि नंतरनं ज्या काही पण आमच्या आयोजक कमिटीच्या नियमाटी असतील त्या नियमाटी ह्या गाड्या मालकाला संपूर्ण ऐकाव्या लागतील. आणि जुगलबंदी एकच नाव पुकारलं जाईल, भले ते जुगलबंदीत पुकारू किंवा पहिल्यांदा टोकनवरती पुकारू, दोन्ही दिवशी गाड्या मालकाचं नाव एकदाच पुकारलं जाईल. ही यात्रा कमिटीची विशेष अट आहे. ही सगळ्या गाड्या मालकांनी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि संपूर्ण गाडी हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाला अधीन राहून होतील आणि यात्रा ही संपूर्ण नियमा अटीवरती संपन्न होईल याची नोंद सगळ्या गाड्या मालकांनी घ्यायची. टोकन संख्या किती झाली आत्तापर्यंत? टोकन संख्या 430 झाली. निकष काय आहेत ते घेण्यामागं? निकष असे लावलेले आहेत का गावच्या लोकांना काही चान्स आहे, तालुक्याच्या लोकांना आहे. आणि जे चांगले टॉपचे गाडे पळालेले आहेत, म्हणजे ते एक महिन्याभरामध्ये जे गाडे 1 नंबरला पळाले त्यातले काही गाडे घेतलेले आहेत. म्हणजे यात्रा चांगली होण्यासाठी चांगल्या गाड्यांना पण प्राधान्य दिलेलं आहे आणि जवळच्याही लोकांना प्राधान्य दिलेलं आहे. काही जे गोष्टी असतात घाटासाठी महत्त्वाच्या बघा, काही म्हणजे ॲम्ब्युलन्सची सोय असेल, पाणी असेल, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, ते सगळी सोय झालेली आहे. एक सरपंच म्हणून तुम्ही इथले गावचे प्रमुख म्हणून नाही, सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत गाडा मालकांना. इथं शावलीलची सुविधा केलेली आहे, ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे, ज्या काही गरजेच्या सुविधा आहेत बैलांसाठी वगैरे, डॉक्टर वगैरे, ह्या सगळ्या सुविधा यात्रा कमिटीने आम्ही 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सर्व गाड्या मालकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि वेळेत यायचं आहे आणि यात्रा चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी साकार करायची. यात्रेची तारीख सांगा आणि महत्त्वाचा एका दिवसाचा गॅप आहे. आता उद्या सकाळी 7:30 वाजता घाट चालू होईल. 7:30 वाजता 1 नंबर टोकन पळणार आहे. त्याच्यानंतर उद्या दिवसभरात 210 गाडी पळतील. त्याच्यानंतर परवा म्हणजे 22 तारखेला 211 गाडी पळणार आहेत. आणि त्याच्यानंतर 23 तारखेला गॅप राहील. नंतर 24 तारखेला सकाळी सेमीफायनल होईल आणि नंतर शेवटी मेगा फायनल होईल. 23ला काय गॅप ठेवला आहे? 23ला एक बैलांना विश्रांती देणं गरजेचं असतं, म्हणून गॅप दिलेला आहे. शेवटी आयोजक म्हणून काय सांगाल ब्रिजेश शेठ? यात्रा तर भरवलेली 21-22 तारखेला, तर सगळ्यांनी यावे, आनंद घ्यावा, सहकार्य करावे एवढीच अपेक्षा आहे. मित्रांनो, जसं त्यांनी सांगितलं की इथं या, आनंद घ्या. जसं सांगितलं की उद्यापासून यात्रा चालू होते, घाट चालू होते. घाट बघू शकताय तुम्ही 21, 22 आणि फायनल असेल 24. तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी, शौकीनांनी इथं येऊन शोभा वाढवावी. लोकेशन मी टाकतो आहे कमेंट्समध्ये, तिथं नक्की या. घाटाचं लोकेशन तुम्हाला सापडेल आणि आस्वाद घ्या. धन्यवाद.